आज आमच्या मम्मी बनवतात खुसखुशीत करंज्या. चला तर बघूया रेसिपी. कढईत घेतलाय डालडा, डालडा झालाय गरम, त्यात टाकलाय रवा. लालसर होईपर्यंत रवा घेतलाय परतून आणि नंतर घेतलाय खोबऱ्याचा किस, तो देखील घेतलाय लालसर परतून. आधी रवा घेतला कारण रव्याचं तूप त्यानंतर किसाला लागेल, त्यामुळे आधी रवा आणि नंतर किस घेतलाय भाजून. त्यानंतर घेतलेत चारोळे आणि त्याच्यामध्ये टाकलेत मनुके, ते देखील अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता. त्यात टाकली आहे थोडीशी वेलची पूड. नंतर घेतली आहे पिठी साखर, ती चाळून घेतली कारण त्याच्यामध्ये गाठी असतात, त्या गाठी फोडल्या जात नाहीत, त्यामुळे बारीक चाळून घेतली आहे मम्मींनी. आणि ते जे सगळं मिश्रण आहे ते मिश्रण सगळं एकत्रित मिक्स केलं आहे. इकडे केली आहे मैद्याच्या पिठाची तयारी. मैद्याचं पीठ घेतलं आहे, ते थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. नंतर जे ते पीठ आहे तर ते मळून घेतल्यानंतर ते लाटायचे, त्याच्यामध्ये सारण भरायचे, फिरकीने कट करायचे आणि आमच्या झाल्यात करंज्या इथे तयार आणि मम्मीने घेतल्यात तळून. तर कशा वाटल्या आमच्या करंज्या?